नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या द सिव्हिलियन या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र शासन महिला व बाल विकास विभागाअंतर्गत अंगणवाडीमध्ये मदतनीस या पदासाठी भरती निघालेली आहे आणि त्याच्यामध्ये एकूण 11 पदेही भरून घेतली जात आहे. या जाहिरातीबद्दलचा सविस्तर व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवर अवेलेबल आहे. अजूनही विद्यार्थी मित्रांनी हा व्हिडिओ पाहिला नसेल तर सर्वांनी अगोदर हा व्हिडिओ पाहून घ्यायचा आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मदतनीस या पदासाठी ऑफलाईन पद्धतीने अर्ज कसा भरायचा याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्याआधी आणखी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर चला व्हिडिओला सुरू करू. सर्वप्रथम या ऑफलाईन PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही हा ऑफलाईन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी रत्नागिरी सिंधुदुर्ग अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी हा अर्ज मागविण्यात येत आहे. तर विषय काय ते पाहून घ्या. अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहे. त्याच्यामध्ये सर्वप्रथम तुम्हाला इथे उमेदवाराचा इथे फोटो लावायचा आहे आणि खालच्या साईडला इथे तुमचा इथे स्वाक्षरी करायचा आहे. खाली इथे काय भरायचं आहे तर इथे भरायचं आहे जाहिरात कोणत्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे त्या दिवशीचा इथे दिनांक टाकायचा आहे आणि दैनिक पुढच्या साईडला इथे टाकायचं तुम्हाला हा माहिती कुठल्या वृत्तपत्रातून भेटलेली आहे तर इथे ती माहिती टाकायची आहे. तर इथे पदाचे नाव सांगितलेले आहे अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस. तर अंगणवाडी सेविकेसाठी कोणतेही पद इथे रिक्त नाही तर अंगणवाडी मदतनीस या पदासाठी इथे पदभरती केली जात आहे. तर सर्वप्रथम इथं अर्जदाराचे संपूर्ण नाव टाकायचं आहे. सर्वात आधी तुम्हाला इथे आडनाव, नंतर स्वतःचे नाव, नंतर पतीचे किंवा वडिलांचे नाव इथे भरायचं आहे. कायम स्वरूपाचा पत्ता तुम्हाला इथे तुमच्या आधार कार्डवरचाच पत्ता भरायचा आहे. नंतर आहे प्रभाग क्रमांक व नाव. आता हा तुम्हाला माहित नसेल तर तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये जाऊन प्रभाग क्रमांक कुठला आहे याची चौकशी करून घ्यायची आहे. नंतर आहे वैवाहिक स्थिती. तुम्ही विवाहित आहात, अविवाहित आहात किंवा उद्भव आहात, घटस्फोट झालेला आहे, यापैकी जे काही असेल तिथे तुम्हाला अशी टिक अशी खूण करायची आहे. नंतर आहे अपत्य संख्या. तुम्हाला किती मुली आहेत ते इथे तुम्हाला भरायचं आहे. नंतर अपत्य असल्यास शेवटच्या 2 अपत्यांची जन्मतारीख टाकायची. शेवटचे जे तुमचे 2 मुलं असणार आहेत ते तुम्हाला इथे भरायचे आहेत आणि त्यांची नावे इथे तुम्हाला नावे आणि त्यांची इथे जन्मतारीख पण सोबतच टाकायची आहे. नंतर आहे कोणत्या भागातील अंगणवाडी करता तुम्ही हा अर्ज केलेला आहे त्याचा इथे तपशील टाकायचा आहे. आता कुठल्या अंगणवाडीसाठी तुम्ही हा फॉर्म भरता त्या अंगणवाडी केंद्राचं इथे नाव टाकायचं आहे. याबाबतचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्ही हा व्हिडिओ संपूर्ण पाहून घ्यायचा आहे. नंतर तुम्हाला तुमची जन्मतारीख टाकायची आहे. दिनांक, महिना, वर्ष असं टाकायचं आहे. दिनांक या तारखेपर्यंत तुमचं वय किती पूर्ण झालेलं आहे ते वय तुम्हाला इथे खाली भरायचं आहे. त्यानंतर आहे तुमचा इथे आधार नंबर भरायचा आहे. शैक्षणिक पात्रतेमध्ये 7वी मध्ये उत्तीर्ण वर्ष कोणता आहे, तुम्हाला गुण किती पडले आणि तुम्हाला श्रेणी कुठली भेटली आहे ती इथे तुम्हाला भरायची आहे. 10वी केली असेल, 12वी केली असेल, पदवीधर असाल किंवा DED, BED किंवा इतर कुठले तुमचे शिक्षण असेल ते सर्व उत्तीर्ण वर्ष, शेकडा गुण, श्रेणी सर्व माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुम्ही कुठे अनुभव आहे का, तुम्हाला अगोदर कुठे अंगणवाडी का सेविका किंवा मदतनीस म्हणून काम केलेलं असेल तर तुम्हाला किती वर्षाचा अनुभव आहे ते तुम्हाला इथे भरायचं आहे. दिनांक तुम्हाला भरायचा नाही, याला रिक्त सोडून द्यायचं आहे. त्यानंतर मान्यता प्राप्त अंगणवाडीमध्ये तुमचा कुठला अनुभव आहे का, अंगणवाडी का सेविका म्हणून किंवा अंगणवाडी का मदतनीस किंवा मिनी अंगणवाडी का सेविका यापैकी कुठलेही तुमचं अनुभव असेल तर इथं वर्ष, महिने आणि किती दिवस भरले ते तुम्हाला सविस्तर माहिती भरायची आहे. नंतर आहे अर्जदाराची जात. आता तुम्ही कुठल्या जातीमध्ये येतात, अनुसूचित जाती आहे किंवा जमात आहे, विमुक्त जाती आहे, जे काय असेल ते तुम्हाला अशी टिक खूण करायची आहे. अर्जदार हा अल्पसंख्याक आहे का, असेल तर यस करायचं, नसेल तर नाही करायचं आहे. जर अर्जदार अल्पसंख्याक असल्यास अर्जदाराला मराठी, हिंदी, उर्दू, इंग्रजी यापैकी कुठल्या तर 2 भाषा येणे कंपल्सरी असणार आहे. तर तुम्हाला मराठी तर कंपल्सरी येणारच आहे. हिंदी येत असेल तर हिंदीला टिक करायचं किंवा इंग्रजी येत असेल तर इंग्रजीला, उर्दू येत असेल तर उर्दूला, अशा प्रकारे तुम्हाला इथे भाषा निवडून घ्यायच्या आहेत. जर उमेदवार विधवा किंवा अनाथ असेल तर होय, नसेल तर इथे नाही असं टिक करून द्यायचं आहे. उमेदवार आत्महत्या केल्यास शेतकऱ्याची विधवा पत्नी आहे, स्थानिक आहे किंवा नाही, असेल तर यस, नसेल तर इथे नाही टिक करून भरायचं आहे. शासकीय संस्थेत राहत असलेली विधवा स्थानिक असेल तर होय किंवा नसेल तर इथे नाही असं टिक करायचं आहे. प्रशासन अनुदानित संस्थेत राहत असलेली विधवा आहात का, असेल तर यस, नसेल तर नाही. विधवा स्थानिक असेल तर यस, नसेल तर इथे नाही करायचं आहे. नंतर आहे शासकीय संस्थेत राहत असलेली अनाथ मुलगी आहात का, असेल तर होय करायचंय, नसेल तर नाही करायचंय. शासन अनुदानित संस्थेत राहत असलेली अनाथ मुलगी
असेल तर यस करायचंय, नसेल तर इथं नाही करायचं आहे. त्यानंतर आहे अर्जदाराला खाली लिस्टमध्ये दिलेल्याप्रमाणे सर्व डॉक्युमेंट इथे जोडून घ्यायची आहेत. आता हे डॉक्युमेंट कोणते कोणते पाहून घ्या. विहित नमुन्यातील स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला, माननीय मुख्याधिकारी नगर परिषद असेल तर यस करायचंय, नसेल तर नाही करायचंय. शक्यतो सर्वांना ही सर्व कागदपत्रे इथे जोडायची आहेत. नंतर आहे रेशन कार्ड, त्याच्यामध्ये असेल तर यस करायचंय, नसेल तर नाही करायचंय. त्यानंतर आहे जन्मतारीख, वयाचा दाखला, अंगणवाडी अनुभवाचा दाखला, जातीचा दाखला, अनुक्रमांक 17.1 ते 17.6 दाखला असल्यास असेल तर यस करायचंय, नसेल तर नाही करायचे. शैक्षणिक पात्रता, गुणपत्र, शैक्षणिक पात्रता व त्यांचे प्रमाणपत्र म्हणजे सर्टिफिकेट इथे तुम्हाला जोडायचं आहे. आणि शेवटी इतर अन्य कुठले डॉक्युमेंट तुम्हाला विचारलेले आहे का ते इथे तुम्हाला असेल तर भरायचे, नसेल तर नाही करायचं आहे. त्याच्यानंतर आहे उपरोक्त सर्व माहिती खरी असून चौकशी अंती खोटी आढळल्यास मी स्वतः जबाबदार राहील. आता तुमचं कुठलं ठिकाण आहे ते ठिकाण टाकायचं आहे. तुम्ही फॉर्म कोणत्या दिवशी भरता त्या तारखेचा दिनांक इथे तुम्हाला भरायचा आहे. हा स्थानिक रहिवासी असल्याचा दाखला आहे, हा तुम्हाला इथे भरून द्यायचा आहे. इथे तुम्हाला तुमचं नाव आणि तुम्हाला इथे सिग्नेचर करायचं आहे. नंतर तुम्हाला इथे तुमचं पूर्ण नाव टाकायचं आहे आणि तुम्ही कुठे राहता ते पण इथे तुम्हाला भरायचं आहे. आता नगर परिषद प्रभाग क्रमांक, त्यानंतर तुम्ही कुठल्या अंगणवाडी केंद्राकरता फॉर्म भरतात त्या अंगणवाडी केंद्राचे इथे नाव टाकत आहे. आणि मदतनीस या पदासाठी तुम्हाला इथे टिक करून घ्यायचं आहे. ज्या दिवशी तुम्ही हा फॉर्म भरणार त्या दिवशीचा इथे दिनांक तुम्हाला टाकायचा आहे. त्यानंतर मुख्याधिकारी नगर परिषद यांचा सही शिक्का इथे घ्यायचा आहे. त्यानंतर आहे कार्यालयीन कामकाजाकरिता मजकूर, सदरचा अर्ज व सहपत्राचे सूक्ष्म निरीक्षण केले असता अर्जदार श्रीमती इथे तुमचं नाव असणार आहे. या नंतरचं तुमचं इथे स्थळ असणार आहे. भागातील असल्याचे नसल्याचे निदर्शनात येत असून त्या सदर पदास पात्र आहेत किंवा नाही अशा प्रकारचं तुम्हाला इथे एक मजकूर द्यायचा आहे. त्यानंतर तुमच्या मुख्य सेविकेचे इथे नाव टाकायचं आहे, त्यांची स्वाक्षरी आणि दिनांक घ्यायचा आहे आणि आस्थापना शाखा ही सर्व माहिती इथे भरायची आहे. नंतर इथे बाल विकास प्रकल्प अधिकारी नगर रत्नागिरी सिंधुदुर्ग इथे तुम्हाला त्यांची सही शिक्का घ्यायचा आहे. त्यानंतर परत एक तुम्हाला सर्व कागदपत्रे तपासून घ्यायचे आहेत. असेल तर आहे करायचे, नसेल तिथे नाही करायचे. तर सर्व डॉक्युमेंट तुम्ही इथे पाहून घ्यायचे आहेत. कुठली डॉक्युमेंट आहेत, कुठली डॉक्युमेंट नाही, सर्व माहिती तुम्हाला परत एकदा इथे तपासून घ्यायची आहे. त्यानंतर आहे परत एकदा स्वयं घोषणापत्र, इथे तुम्हाला तुमचा फोटो लावायचा आहे. नंतर उमेदवाराचं इथे नाव भरायचं आहे आणि तुमच्या वडिलांचं किंवा तुमच्या पतीचं नाव इथे संपूर्ण भरायचं आहे. तुमचं इथे वय टाकायचं आहे. नंतर इथे आधार क्रमांक, नंतर आहे तुमचा इथे मोबाईल नंबर भरायचा आहे. व्यवसाय सध्या तुम्ही इथे मजूर करायचा आहे, कुठलेही भरायचं नाही. राहणार तुमचा इथे पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर खाली इथे अर्जदाराला त्याची स्वाक्षरी करायची आहे आणि इथे तुम्हाला इथं तुमचं नाव टाकायचं आहे. त्यानंतर आहे लहान कुटुंब असल्याचं प्रमाणपत्र तुम्हाला जोडायचं आहे. श्रीमती इथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमच्या पतीचं नाव टाकायचं आहे, तुम्हाला तुमचं वय भरायचं आहे, किती वर्ष झालेलं आहे, आधार कार्ड नुसार तुम्हाला इथे तुमचा पत्ता भरायचा आहे. नंतर इथे तुम्ही मदतनीस या पदासाठी हा अर्ज करणार आहात तर इथे मदतनीस या पदासाठी असं मेन्शन करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला किती मुले आहेत ते सर्व इथे भरायची आहेत. त्याची जन्मतारीख आणि त्यांचं वय पण इथे भरायचं आहे. त्यानंतर इथे तुमचं ठिकाण टाकायचं आहे. ज्या दिवशी फॉर्म भरणार आहात त्या दिवशीचा दिनांक, तुमचं नाव आणि ते सही करायचं आहे. सर्व कागदपत्रे आणि डॉक्युमेंट सोबत तुम्हाला हा फॉर्म सबमिट करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा इथे फॉर्म भरावा लागणार आहे. शेवटी जाता जाता व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करा, जेणेकरून रेग्युलर येणाऱ्या अंगणवाडीमधील जॉब अपडेट्स तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.